आज आपण ओघीव कर्व बघणार आहे. आता त्यासाठी एक एक्झाम्पल बघू आपण. आपल्याकडे स्कोर आहे, समजा विद्यार्थ्यांचा स्कोर आहे 35 ते 45, 85 ते 55, 55 ते 65, असं 85 ते 95 पर्यंत स्कोर आहे. आणि या स्कोर मध्ये किती जणांना हा स्कोर मिळाला आहे त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी, म्हणजे 35 ते 45 हा स्कोर समजा 20 मुलांना मिळाला आहे, 45 ते 55 160 मुलांचा स्कोर झालेला आहे. तर अशा पद्धतीने स्कोर आहे आपल्याकडे, किती जणांचा झाला आहे तो. तर आपण इथे बघणार आहे की लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा प्रकार आहे. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याकडे समजा पहिले 45 पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, तर 20 आहेत. समजा आपल्याला प्रश्न विचारला की 75 पेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थी किती आहेत, तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देताना या सगळ्यांची ऍडिशन करावी लागते इथपर्यंत. तर ती येते 213. म्हणजे एलसीएफ म्हणजे काय आहे की अप्पर लिमिटशी जोडलेला आहे 45, 55, 65 अशी. आणि कसं काढायचं ते, तर फ्रिक्वेन्सीची वरून खाली बेरीज करायची. म्हणजे आता इथं पहिली फ्रिक्वेन्सी 20 आहे एलसीएफ, त्याच्यानंतर काय करायचं 20 प्लस 160 180, 180 प्लस 15 195, 195 प्लस 18 213, अशा पद्धतीने आपल्याला एलसीएफ मिळते. आणि शेवटची बेरीज ही टोटल बेरीजशी मॅच करते याच्या फ्रिक्वेन्सीच्या. सिमिलरली जीसीएफ म्हणजे काय, 85 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, तर 16 आहेत. 55 पेक्षा जास्त मार्क असणारे स्टुडंट किती आहेत, तर 66 आहेत. ते खालून वर बेरीज, म्हणजे जीसीएफ हे लोअर लिमिटशी जोडलेलं आहे आणि एलसीएफ हे अप्पर लिमिटशी जोडलेलं आहे. मग आपण ते कसं काढणार आहे, तर 16, त्याच्यानंतर 16 प्लस 17 33, 33 प्लस 18 51. म्हणजे आपल्याला वरून खाली आणि खालून वर बेरीज केली की आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळतात. वरून खाली फ्रिक्वेन्सीची बेरीज केली की लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते आणि खालून वर गेल्यानंतर ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते. तर आपण याचे ग्राफ काढू शकतो. तर आपण आता पहिल्यांदा लिमिट लिहून घेतलेले आहेत 35 ते 95 पर्यंत. आता आपल्याला माहिती आहे की पहिलं जे 20 आहे ती कोणाशी आहे जोडलेली, तर आपण हे कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर इथं आपण पेस्ट स्पेशल व्हॅल्यू करणार आहे आणि 35 ला 0 असणार आहे ही फ्रिक्वेन्सी, आणि 45 ला 20, 55 ला 180, कारण एलसीपी आपल्या अप्पर लिमिट जोडलेली आहे, आता जीसीपी लोअर लिमिट जोडलेली. त्यामुळं 85 ला आहे, 95 ला 0 असणार आहे ती. आणि इथून खाली आपण हे बेरीज कॉपी करणार आहे आणि इथं पेस्ट स्पेशल करून आपण ह्या व्हॅल्यू इथं टाकतोय. म्हणजे आपल्याला एलसीपी आणि जीसीएफचा ग्राफ मिळाला. आता ग्राफ मिळाल्यानंतर आपण याच्यावरून ग्राफ काढू शकतो. आता हा आपले लिमिट्स आहेत किंवा स्कोर आहे हा. तर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो ग्राफ येतो त्याला आपण म्हणतो की लेस दॅन क्युम्युलेटिव्ह कर्व, लेस दॅन ओघीव कर्व. आता आपण हे दोन्ही सिलेक्ट करू. आता इथं आपण इन्सर्ट मध्ये जाऊ. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर इथं हा चार्ट सिलेक्ट करू आणि याच्यात आपण मग याच्यात डेटा सिलेक्ट करू, सिलेक्ट डेटा. तर हा डेटा अशा पद्धतीने सिलेक्ट केलेला आहे. आणि मग आपल्याला हॉरिझॉन्टल कॅटेगरी किंवा आपण हे दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर बघूया काय होतं ते. हॉरिझॉन्टल कॅटेगरी सहित आलेला आहे. तर हा अशा एस शेप कर्व असतो हा. तर अशा पद्धतीने हा कर्व आपला येतो. आता इथं मध्येच 160 आल्यामुळे तो कर्व जरा विचलित झालेला आहे. इथं आपण समजा 40 घेतलं तर त्या पद्धतीने चेंजेस होतील. आणि आपण परत एकदा तेच कॉपी पेस्ट करूया. आणि हा इथं आपण कॉपी पेस्ट करूया. तर हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह ओघीव, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह चा कर्व आहे, त्याला म्हणतो आपण ओघीव कर्व, लेस दॅन ओघीव कर्व. तर हा झाला लेस दॅन ओघीव. तर आता याच्यानंतर हे तर आपण ते सगळं डिलीट करू शकतो उभ्या आडव्या लाईनी अशा पद्धतीने, आणि हा कर्व ठेवू शकतो. तसंच आपण जीसीएफच्या बाबतीत करू शकतो. तर आता इथं जीसीएफचा कर्व काढताना आपण ग्रेटर दॅन ओघीव कर्व काढताना जीसीएफ कन्सिडर करणार आहे. तर इथं आपण कन्सिडर करू, इथं सिलेक्ट डेटा करू. सिलेक्ट डेटा करताना आता आपल्याला थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. हा स्कोअर आपल्याला इथं सुद्धा टाकावा लागेल. हे जीसीएफ झालं आणि हा स्कोअर. आणि हा जीसीएफ आपण परत एकदा तिकडे घेऊ.
ओके. तर आता ग्रेटर दॅन ओगिव कर्व काढताना आपण हा डेटा सिलेक्ट करणार आहे. डिझाईन मध्ये गेलं, सिलेक्ट डेटा, तर हा अशा पद्धतीने डेटा घेतल्यानंतर हा असा येतो कर्व. तर हा इन्क्रीजिंग कर्व आहे. लेस दॅन ओगिव कर्व, ग्रेटर दॅन ओगिव कर्व हा डिक्रीजिंग कर्व आहे. याला आपण नाव काय, नॉमेनक्लेचर काय आहे, ग्रेटर दॅन ओगिव कर्व. ग्रेटर दॅन ओगिव कर्व. आणि जर दोन्ही एकाच ग्राफवर काढायचे असतील, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ओगिव, तर आपण ते पण करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला परत एकदा इथं जायचंय, हा ग्राफ सिलेक्ट करूया, नंतर सिलेक्ट डेटा करूया आणि हे सगळंच सिलेक्ट करूया, ओके करूया. तर हे बघा, हा लेस दॅन कर्व आणि ग्रेटर दॅन ओगिव कर्व हे दोन्ही मॅच होतात. जिथे इंटरसेक्ट होतात तिथं आपला मीडियन असतो. आता इथं जर आपण पॉईंट बघितला तर एक्स ऍक्सिस वर 55 व्हॅल्यू आहे आणि वाय ऍक्सिस वर 66 व्हॅल्यू. वाय ऍक्सिस वर 66 व्हॅल्यू आणि इथं 55, म्हणजे एक्स ऍक्सिसचा जो पॉईंट आहे तो आपला असणार आहे मीडियन आणि इकडचं 66, म्हणजे इथला n/2 असणार आहे. तर आपण 126 भागिले 2 केलं तर 63 मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं हा पॉइंट, या दोघांचा इंटरसेक्शनचा पॉइंट हा आपल्याला मिळतो आणि तिथं आपण दोघ जण मीडियनला इंटरसेक्ट होतात, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ओगिव कर्व. तर अशा पद्धतीनं आपल्याला क्वार्टाईल सुद्धा काढता येतात त्याच्यावर. क्वार्टाईल म्हणजे डेटाचे 4 इक्वल भाग होतात. तर क्वार्टाईल काढायचं असेल तर आपल्याला पुढे आपण बघणार आहे की क्वार्टाईल कसे काढायचे. आता आपण स्कॅटर प्लॉट बघूया. स्कॅटर प्लॉट म्हणजे काय, तर आपल्याकडे समजा 2 व्हेरिएबल आहेत. आता व्हेरिएबल काय आहे, पहिले व्हेरिएबल आहे किती तास अभ्यास केला, स्टडी आवर्स किती तास आणि एक्झाम स्कोर किती झाला. मग यांच्यात काही संबंध आहे का बघायचा असेल तर स्कॅटर प्लॉट काढला जातो. तर तो कसा काढायचा, तर आपल्याला आता 2 व्हॅल्यूज आहेत, म्हणजे पेअरचा डॉट काढावा लागतो. आता आपण त्याचा ग्राफ काढूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हा स्कॅटर प्लॉट आहे. ओके. आता जसं जसं आपण बघतोय इथं, बघितले तर लक्षात येईल की स्टडी आवर जसे वाढत आहेत तसं तसा स्कोर वाढतोय. तर आता पहिला जो पॉइंट आहे तो पहिला पॉइंट आहे 1.55, म्हणजे आपल्याला एक्स ऍक्सिस वर 1 आणि वाय ऍक्सिस वर 55. वाय ऍक्सिस वर एक्झाम स्कोर आहे आणि एक्स ऍक्सिस वर स्टडी आवर्स आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे, 2 आणि 60. हे बघा इथं 2 आणि 60. तिसरा, आता 5वा पॉइंट काय आहे, 5.75. तर आपला आता 5वा पॉइंट इथं आहे बघा, 5.75. अशा पद्धतीने हा स्कॅटर प्लॉट काढला जातो. स्कॅटर प्लॉट मधून आपल्याला 2 व्हेरिएबल मध्ये काय संबंध आहे का, एक वाढल्यानंतर दुसरा वाढतोय का कमी होतोय, हे आपण चेक करू शकतो. म्हणून आपल्याला स्कॅटर प्लॉट हा सुद्धा एक उपयुक्त भाग आहे. तसंच आपण आज ओगिव कर्व बघितलेले आहेत. ओगिव कर्व दोघं जिथे इंटरसेक्ट होतात तिथून जर एक्स ऍक्सिस वर आपण एक लंब टाकला किंवा परपेंडिक्युलर टाकला तर तिथं आपल्याला काय मिळू शकतं, मीडियन मिळू शकतो. आणि क्वार्टाईल जर काढायचे असतील ओगिव कर्व वरून तर आपल्याला इथं आता फॉर एक्झाम्पल Q1 काढायचं असेल तर Q1 काढताना आपल्याला n/4 बघावा लागतो. n/4 म्हणजे आता समजा 126 भागिले 4 31.5. मग इथं आपला 31.5 कुठे येतोय, तिथून इथं एक लाईन ओढायची. LCF ला जिथं ती कर्व करतील तिथून खाली पॉइंट मारला की आपल्याला तिथं Q1 मिळतो. तसंच Q2 काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर 126 भागिले 2 करावं लागेल. 63 वरून लंब टाकायचा, तो खाली ओढला की आपल्याला इथं वाय एक्स ऍक्सिस वर Q2 मिळणार आहे. सिमिलरली 3n/4 घेतला की आपल्याला, म्हणजे 1n/4, n म्हणजे आपली फ्रिक्वेन्सीची बेरीज, 2n/4 की Q2 मिळतो आणि 3n/4 केला की आपल्याला Q3 मिळतो. मग 3n/4 म्हणजेच काय असणार आहे, 3 × n/4. म्हणजे आपल्याला वाय ऍक्सिस वर ह्या व्हॅल्यूज आधी डॉट करून घ्यायचे, मार्क करून घ्यायचे आणि तिथून हे जिथे इंटरसेक्ट होईल एलसीएफला तिथून खाली लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला की आपल्याला Q1, Q2, Q3 मिळतात. तर अशा पद्धतीने लेस दॅन ओगिव कर्व वरून आपण क्वार्टाईल सुद्धा काढू शकतो. तर आज इथंच आपण थांबणार आहे. थँक्यू.